आता लोकशाही आहे। राजा कुणाच्या पोटी जन्माला येत नाही तर मतपेटीतून निवडला जातो। आमच्या वडिलांचा फोटो वापरू नका असं म्हणणाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी। राजाचा मुलगा राजा होईल असं कुणाला वाटत असेल तर ते लोकशाहीत चालणार नाही असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला। खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। तसंच राज्य सरकारची तयारी असेल तर कोल्हापूर कोकण रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कपिल पाटील, खासदार धनंजय महाडिक, संजय काका पाटील, रक्षा खडसे, मनोज कोटक यांनी सोमवारी रात्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली। त्यानंतर सर्व खासदार आणि केंद्रीय मंत्री खासदार महाडिक यांच्या निवासस्थानी आले होते। त्यावेळी मंत्री दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना मंत्री दानवे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला। बंडखोरी करून बाहेर पडलेल्या शिंदे गटानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरू नयेत असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले। त्यावर बोलताना मंत्री दानवे यांनी उद्धव ठाकरेंना लोकशाहीची आठवण करून दिली। राज्याअंतर्गत जर कुठलाही अशा प्रकारचा नवीन प्रोजेक्ट जर हाती घ्यायचा असेल तर राज्याचा 50% शेअर आणि केंद्राचा 50% शेअर आणि त्यानंतरच मग तो प्रकल्प हाती घेतला जातो आणि तो पूर्ण केला जातो। मला असं वाटतं की राज्यानं या विषयामध्ये आत्तापर्यंत कुठलीही रुची दाखवलेली नाही, परंतु कोल्हापूर जर हे कोकणला जोडण्याचा प्रस्ताव असेल तर राज्यानं जर यामध्ये रुची दाखवली आणि 50%चा जर शेअर दिला तर केंद्र सरकार याचा विचार करेल असं मला वाटतं। केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील रेल्वेला कधीही 1100 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला नव्हता, पण मोदी सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी तब्बल 11,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। तसंच कोल्हापूर कोकण रेल्वे मार्गासाठी राज्यानं 50% खर्चाचा वाटा उचलणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता राजेशाही नाही। शिवसेना प्रमुख हे आमच्या दृष्टीनं एक दैवत होतं, ते एक राजेच होते आमच्या दृष्टीनं, या महाराष्ट्राच्या दृष्टीनं। पण राजाचाच मुलगा राजा होईल असं नाही आहे। आता राजा पेटीतून जन्माला येतो, राजा पोटातून जन्माला येत नाही। पण जर कोणी असं म्हणाल की मी त्यांच्या पोटी आलो म्हणजे मीच राजा होईल, तर हे या लोकशाही चालत नाही। राजेशाही संपलेली आहे। राजा पेटीतून येतो, राजा पोटातून येत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेतील माजी आमदार अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। पण व्हायरल झालेला तो व्हिडिओ गोपनीय बैठकीतील नव्हताच, ती बैठक सार्वजनिक होती। मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकारानं ती बैठक झाली होती असं मंत्री दानवे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान रावसाहेब दानवे, भागवत कराड, कपिल पाटील, संजय काका पाटील, मनोज कोटक, रक्षा खडसे यांचा महाडिक कुटुंबियांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार अमल महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, सौ शौमिका महाडिक, पृथ्वीराज महाडिक उपस्थित होते।